जीवन आणि शिक्षण या विनोबा भावेंचा लेख आहे. विनोबा भावेंचं की आपल्या व्यक्तिमत्वाला सर्वंकषपणे घडवणारी बाब आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी, अनेक गोष्टी आपण केवळ वाचनातून शिकत असतो आणि वाचन करणं, विविध पुस्तकं वाचणं, ही थोर महात्म्यांची चरित्र वाचणं ही कशासाठी आवश्यक आहे? ती अनेक गोष्टी म्हणजे अजाणतेपणे होणारे जे संस्कार आहेत ते संस्कार आपल्याला त्याच्यामधून होत असतात आणि या लोकांच्या विचारांमधल्या प्रेरणा ह्या आपल्याला संघर्षाचं, आव्हानांना पेलण्याचं, जगण्याचं बळ देतात आणि म्हणून हे सगळं आपल्याला वाचायचं आहे. तर भूदान चळवळीचे प्रवर्तक म्हणून सुद्धा विनोबाजींचं आणि विनोबाजींचं कार्य ही फार मोठं आहे. तुम्हाला कुठेही तुम्ही विनोबा भावे टाकलं तर त्यांचा जीवन परिचय किंवा त्यांच्या बेसिक माहिती, म्हणजे आज आपली अवस्था ही नाही राहिली की हाताची घडी घालून आपण त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू असं काही सांगावं, नाही का? ही अवस्था आपली राहिली नाही आहे. त्याच्या पुढे आपण गेलो आहे. आपण पुढे गेलेलो आहोत तर कुठला विचार त्यांनी मांडला आणि तो विचार किती महत्त्वाचा आहे, तो विचार आपल्या जगण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, आपल्या व्यक्तिमत्वासाठी किती महत्त्वाचा आहे आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हान आपल्यासमोर जे येणार आहे, जी परिस्थिती आपल्यासमोर आहे ते पेलण्यासाठी किती महत्त्वाचं आहे, म्हणून आपल्याला तो विचार शिकायचा आहे. आता आपल्याला व्यक्ती म्हणून त्याचा जन्ममृत्यू नाही शिकायचा आहे, तर आपल्याला त्याला काय शिकायचं आहे? त्यांचे विचार. म्हणजे थोर महात्म्यांचे फोटोसुद्धा आपण घरामध्ये का लावतो? त्याचं कारण असं आहे की त्या महात्म्यांना बघितल्यावर आपल्याला हे लक्षात येतं की या महात्म्यांच्या विचार, म्हणजे मूर्त्या करायच्या नुसत्याच लावायच्या, पुतळे करायचे नुसतेच समोर कुठेतरी करायचे आणि जयंतीला हार घालायचा, इतकं कमी महत्त्व त्याचं नाही. त्याच्यापेक्षा त्या व्यक्तीनं घडवलेला जो इतिहास आहे, केलेली वैचारिक जी क्रांती आहे, ती वैचारिकता आणि समाज या गोष्टीपासून दूर जातोय. एक लक्षात घ्या, विचारांपासून आपण दूर जातोय म्हणून सगळ्या अडचणी आहेत. विचारांपासून आपण दूर नाही गेलो पाहिजे. विचार हा महत्त्वाचा. त्या व्यक्तीचे एकदा तुम्ही जयंतीला हार नाही घातला तर खूप काही बिघडणार नाही, पण त्या व्यक्तीचे जर विचार तुम्ही अंमलात आणत असाल, जीवनामध्ये आणत असाल, तर मग ती खूप मोठी गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. महात्मा फुल्यांचे विचार असतील, आंबेडकरांचे असतील, शिवाजीचे, सर कुठल्याही थोर महात्म्याचं तुम्ही घ्या, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या विद्याने महत्त्वाच्या ठरतात. आता हे सगळं बघितलं आपण. त्याच्यानंतर अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे विनोबा भावे आहेत. त्याच्यानंतर गीतेचे समश्लोकी भाषांतर, ज्याला गीताई म्हणून म्हणतो, तो गीताईसुद्धा विनोबाजींचा आहे. तुम्ही कधीतरी वेळ मिळाला तर गीताई नक्की वाचा. याशिवाय स्थितप्रज्ञ दर्शन, अनेक गीतेवरचे प्रवचनं, चिंतनिका, मधुकर, विचारकृती ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या कार्यावरून त्यांना आचार्य विनोबा भावे असा सन्मान मिळालेला हे आपल्याला माहिती आहे. आता जीवन आणि शिक्षण हा लेख आपल्याला अभ्यासायचा आहे. त्याच्यामध्ये जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं विनोबाजींनी मांडलेला विचार आहे. आता जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत? आता आपण परिचयामध्ये इथे थांबतो तर पाठाकडे वळतो. तर जीवन आणि शिक्षण हा विचार करत असताना आपण शिक्षण घेतो त्यावेळी जगायचं थांबलेलो असतो का? नाही, तर जगत असतो आणि जगतो म्हणून शिक्षण थांबलेलं असते का? असंही नाही. पण विनोबाजींनी मांडलेला हा जो विचार आहे तो कसा महत्त्वाचा आहे की ह्या दोन्ही गोष्टी आपण एकाच वेळी करतो आहोत. जीवन आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तर त्यांनी एका नाण्याच्या दोन्ही बाजू जशा समांतर असतात, कायम असतात, सोबत असतात, तर हे जीवन आणि शिक्षण याची सांगडसुद्धा सोबत घेतली पाहिजे. हल्लीच्या शिक्षण पद्धतीमध्ये झालेला बदल त्यांनी कुठला मांडला? ते म्हणतात की हल्लीची शिक्षण पद्धती जरा विचित्र आहे. ती बदललेली शिक्षण पद्धती कशी आहे? तर एकतर वयाचे 25 वर्ष होईपर्यंत केवळ आपण शिकायचं आणि वयाच्या 25 नंतर डायरेक्ट हनुमान उडी मारल्यासारखं जगायला शिकायचं. असं जर केलं तर काय होईल की आपण पहिल्या पायरीवरून डायरेक्ट 4थ्या पायरीवर जर उडी मारली तर जसं तोंडावर पडू, तशा प्रकारचं नुसतं शिक्षण 25पर्यंत घेतलं आणि 25च्या त्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आम्ही असं म्हटलं की आता आम्ही जगायला सुरुवात करणार आहे आणि या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही शिकत होतो आणि दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या दिवसपासून आम्ही जगायला शिकत होतो. तर ही त्यावेळी जर आपल्याला जीवनाची जबाबदारी आपल्या अंगावर एकदम पडली तर त्यावेळी जसं आपण तोंडावर पडू आणि काहीही माहिती नाही, काहीही जगण्याचे अनुभव घेतले नाही, काही जाणीव आपण स्वतःमध्ये निर्माणच केल्या नाही जगण्याविषयीच्या आणि एकदमच म्हणजे एखाद्यावर एखादी आपत्ती येते आणि मग कसं होतं की तोपर्यंत एखादं मूल घरामध्ये शिकत असतं. अगदी लहानपणी शिक्षण पद्धती कशी आहे? कॉन्व्हेंटपासून आपण शिकतो आणि मग कॉन्व्हेंटपासून शाळेमध्ये जायला लागतो तेव्हा आपण 2.5 वर्षाचं 2 वर्षाचं असतो. हल्ली 2-2.5 वर्षाची मुलं शाळेमध्ये जायला लागली
तेव्हापासून त्यांच्या शाळेवर एवढा फोकस केलेला असतो. मग ते 10वी-12वीत जातात, डिग्री होतात, तेव्हा इतका फोकस आईवडिलांचा सगळा असतो की नाही नाही तो 10वी नाही त्याला एकही काम सांगायचं नाही. 10वीत आहे पाहुणे आले तर कोणी बोलायचं सुद्धा नाही. ती पोरं एकल कोंड्यासारखी एका खोलीत असतात. 12वी तर अजून टेन्शनमध्ये वाढलेली असते नाही का. तर ती कोणाशी येत नाही, जात नाही, घरातली कुठली जबाबदारी पाहत नाही, घरात दळण कुठून कुठल्या चक्कीवरून आणतात आणि भाजी किराणा कुठून आणतात हे त्याला माहीत नसते. आईवडिलाच्या दुखण्याची औषधं कुठली आहेत माहीत नाही, ती कुठून आणतात ही माहिती नाही. मग अशा वेळी अचानक जर म्हणजे हे का हे सगळं घडतंय, कारण तो शिकतोय, त्याला वेळच नाही आहे. आईवडिलांची, पालकांची आणि शिक्षणाची भूमिका कशी झाली आहे. शिक्षण आहे ते शिक्षण आहे ना, त्यांनी पोपटपंची करावी, पुस्तकं त्यांनी पाठ करावे, त्यांनी त्याच्या परीक्षाच द्याव्यात, त्यांनी इकडे लक्ष घालू नये असं चक्क म्हणणारे आईवडील आहेत की त्यांनी मग घरात लक्ष घालू नये. कारण काय तर आमचा मुलगा 10वीला आहे, 12वीला आहे, मुलगी या डिग्रीला आहे वगैरे वगैरे वगैरे. मग तिला कुठल्याही कौटुंबिक जबाबदारीची जाणीव करून दिली जात नाही. तिच्यासमोर हातामध्ये चहाचा कप, नाश्ता, जेवण सगळं अवेलेबल असते. ते कसं बनलं हे तिला माहीत नाही आहे, त्याची प्रक्रिया तिला माहीत नाही आहे. घरामध्ये कुणाचं येणं जाणं आहे, आर्थिक काय चणचण आहे, घरातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असेल, सामाजिक जीवन काय आहे याचीही तिला जाणीव नाही आहे. मग अशा वेळी अचानक जर कुठली जबाबदारी, आता उद्या तुम्ही म्हणाल की मुलगा 25चा झाला, त्याने कमवायला पाहिजे आता उद्यापासून ना, ठीक आहे तुझं 25पर्यंत शिक्षण भरपूर झालं आणि मुलगी आता झाली 18, 20, 21ची, तर तिचं उद्या लग्न करायचं आहे. ज्या मुलीला वरण करायचं म्हटलं, भात करायचं म्हटलं तर नेमकं पाण्याचा अंदाजही माहीत नाही आहे. आजवर तिला तुम्ही दळण्याची चक्की कुठे आहे हे माहीत केलेली नाही आहे. ज्या मुलाला तुम्ही कौटुंबिक कुठल्याही जबाबदाऱ्या सांगितल्या नाही आहे, आईवडिलांच्या विषयी सुद्धा त्यांच्यामध्ये जबाबदारीची कुठली जाणीव नाही, त्याला उद्या तुम्ही जर वैवाहिक आणि आर्थिक जबाबदारी एकदम द्या तर तो कसं होईल, थांबवल्यासारखं, त्याला ते पेलवणार नाही आणि मग त्याला जीवन जगणं कठीण वाटायला लागेल. अशा अनेक बाबीतून अनेक गोष्टी चुकीच्या घडताना आपल्याला दिसते. मी जसं म्हटलं की मोठ्या प्रमाणावर तरुण पिढी ही आत्मघाती झालेली दिसते आणि ती त्याकडे वळते. असं काहीतरी टेन्शन आलं की त्यांना लगेच टेन्शन येतं, मग व्यसनाकडे वळतात किंवा मग आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होतात किंवा मग नुसतीच घरदार सोडून भटकायचं असं वगैरे, म्हणजे वेगवेगळ्या पद्धती. आणि आपण तर लहानशा गावात आहे, अमरावती म्हणजे काही शहर नाही आहे, आपण अमरावतीसारख्या लहानशा शहरामध्ये आहे. शहर म्हटले तरी याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथली परिस्थिती, तिथली तरुणाई आणि एकंदरीतच जीवनशैली याच्यामध्ये आपण भांबावून केल्याशिवाय राहणार नाही. इतकी विचित्र आणि विदारक परिस्थिती आहे असं चित्र आपल्याला दिसते. इतकं भयंकर सगळं चित्र आहे. तुम्ही तर आज सगळ्यांच्या हातात मीडिया आहे नाही का, सगळं तंत्रज्ञान आपल्यासोबत आहे आणि या तंत्रज्ञानामुळे आपल्याला जगभरातली कुठलीही माहिती घेता येते. तर याच्यावर तुम्ही सर्च करा की तुम्हाला काय दिसत आहे, याच्यावरून तुम्ही माहिती घ्या. ॲडिक्ट झालेले पोरं आपल्याला दिसत आहेत, अनेक प्रकारचं ॲडिक्ट होणं म्हणजे काय, व्यसनी होणं. तर ते मग कुठल्याही गोष्टीचं असू शकते व्यसन. तर ह्या सगळ्या परिस्थिती मग विनोबा भावेंनी इतकं सुंदर हे सगळं चित्र सांगितलं. जीवनाची जबाबदारी म्हणजे काही वाईट नाही आहे, ते आपल्याला जगायचं आहे. आज आपण कमवायला लागलो का किंवा नाही लागलो का, पण जगायला तर लागलो ना, जगतो आहोत. तर मग जगण्यासोबत येणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टींची जबाबदारी आपण निश्चितच घेतली पाहिजे. आणि त्याचे सुंदर अशी उदाहरणं विनोबांनी या पाठामध्ये दिली आहे. ते म्हणतात की हल्लीच्या चमत्कारिक शिक्षण पद्धतीमुळे जीवनाचे 2 तुकडे पडतात. मी जसं तुम्हाला सांगितलं की इतके वर्ष आणि इतके वर्ष, आयुष्याची पहिली वर्ष मनुष्याने जगण्याच्या भानगडीत न पडता नुसते शिक्षण घ्यावे आणि नंतर शिक्षण गुंडाळून ठेवून मरेपर्यंत जगावे. असं मी तुम्हाला आता सांगितलं. शिक्षण साधारणपणे आपण डिग्री होतो तर 23-24 वर्षाचं होतो नाही का. जर आपण कंटिन्यूमध्ये शिकलो, ब्रेक घेतला तर थोडी जास्त होईल, बरोबर ना. पण साधारणपणे एक वयाची 25-1 वर्ष. तसंही जी आपली तुम्हाला समाजशास्त्र किंवा इतर विषयामध्ये असं असेल की आयुष्याची आपलं मनुष्याचं आयुष्य 100 वर्षाचं कल्पून त्याचे 4 तुकडे केलेले होते. म्हणजे 25 वर्षाचा पहिला शिक्षणासाठी तो कुठला होता, कुठला आश्रम म्हणतात त्याला, 4 आश्रम म्हणतात. ब्रह्मचर्य आश्रम है ना. दुसरं 25 वर्ष गृहस्थ आश्रम, तिसरं 25 वर्ष म्हणजे वयाचे किती झाले 75 तर वानप्रस्थ आश्रम आणि नंतरचे 25 संन्यास आश्रम. अशा प्रकारच्या मनुष्याच्या 100 वर्षाच्या आयुष्याला कल्पून असे 4 आश्रम पाडले जात होते. आणि मग त्याच्यामध्ये विनोबाजी म्हणतात की पहिले 25 वर्ष आपण नुसतं शिकायचं, मी जसं ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं, तर जगण्याची कुठलीही जबाबदारी घ्यायची नाही आणि नंतर मात्र एकदम जबाबदारी घ्यायची अशी तुकडे करता येणार नाही. किंवा हल्लीची शिक्षण पद्धती
हे असे तुकडे करते, त्याच्यामुळे काय होईल की त्यांना जीवनाची जबाबदारी पेलणं कठीण जाईल. ही रीत निसर्ग योजनेच्या विरुद्ध आहे. हातभर उंचीचा बालक 3.5 हात कसा बनतो हे त्याच्या किंवा इतरांचीही ध्यानात येत नाही. हे हा विषय जसं सांगितलं म्हणजे आज आपण कालपर्यंत आपण 2 फुटाचं होतो आणि सकाळी बघावं तर हात 2.5 फुटाचा झालेला असं होतं का? सकाळी बघावं तर पाय एकदम मोठा, एक पाय लांब झालेला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी दुसरा पाय लांब झाला. किंवा यावर्षी आपली नुसती मानच वाढली, डोकंच वाढलं, दुसऱ्या वर्षी नुसते आपले हात वाढले, तिसऱ्या वर्षी पाय वाढले, असं होते का? शरीर अगदी ज्या आईच्या गर्भातून आपण बाहेर पडतो ती सतत आपल्या सोबत असते, जी दिवस रात्र आपल्याला बघत असते, तिला देखील लक्षात येत नाही की आपलं मूल कसं कसं मोठं होतं. आज ते इतकं मोठं झालं. तुम्ही दुसऱ्याने जर त्याला खूप दिवसाला पाहिलं तर दुसरे पटपट म्हणतात अरे बापरे केवढा मोठा झाला ना. 2 वर्षामध्ये जर लेकरांची कोणाकोणाची भेट नव्हती तर आता दिवाळीत सगळे चमत्कारिक पाहत होते सगळ्यांना, म्हणजे मोठ्या छोट्यांना, छोटे एकदम मोठे झाले, घरी राहून खाऊन चांगले तगडे झाले, चांगले झाले नाही लट्ट लुट्ट पण झाले असाल, आम्ही तुम्हाला आधी बघितलं नाही. पण असं सगळं चित्र तयार झालं की नाही. तर असं होते का जी आई जी घरातली सगळी मंडळी आपल्याला बघतात तर त्यांना आपलं मूल मोठं झालं असं दिसत नाही, कारण ते रोज बघत असतात त्याला. आणि कारण निसर्ग कसा करतो त्याला रोज थोडं 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 होत असतं ना. एकदमच तू आज इतका आणि उद्या तितका असं होत नाही. म्हणजे 3.5 हाताचा बालक दुसऱ्या दिवशी 4 हाताचा झाला असं होत नाही. मग हे असं म्हणणं जीवनाची जबाबदारी शिक्षण संपल्यानंतर देणं हे कसं आहे तर अशा प्रकारच्या निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध आहे असं विनोबाजी म्हणतात. ही वाढ सावकाश क्रमाक्रमाने थोडी थोडी होत असते, त्यामुळे ती होत आहे याचे भानही आपल्याला राहत नाही. आज रात्री निजेपर्यंत 2 फूट उंची होती आणि उद्या सकाळी उठून पाहावे तर ती 2.5 फूट भरली असे होत नाही. अमुक एका वर्षात अगदी अखेरच्या दिवसापर्यंत मनुष्याने जीवनाविषयी संपूर्ण बेजबाबदार राहिले तरी चालेल, नवे बेजबाबदार राहिले पाहिजे आणि पुढच्या वर्षाचा पहिला दिवस उजाडला की लागली संपूर्ण जबाबदारी उचलण्यास सज्ज झाली पाहिजे. हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. वाचत एवढ्यासाठी आहे की तुम्हाला वाचून नाही शिकवलं तर समाधान होत नाही किंवा हे याच्यामधलं नाही वाटतं. कारण आपला विषय कसा आहे की तो इन जनरलच आपण सांगतो, हे सगळं हे आपल्या जीवनामधलं सगळं आहे आणि आपण जीवनाचीच जबाबदारी शिकतो. पण जर वाचूनही शिकलो तर तुम्ही मला मॅडमनं सांगितलं पण ते पुस्तकातलं नव्हतं वाटत होते है ना. आणि आत्ता तुमच्याकडे पुस्तक पण नाही आहे ना समोर, तर पुस्तकं असते की तुम्हाला समोर ही बघते मग मी खूप सारं वाचत नाही. तर सांगते तुम्ही घरून वाचून आला किंवा तुम्ही केव्हाही वाचलं तरी ते तुमच्या लक्षात येतं की हे पुस्तकातलं आहे. अशी हल्लीची शिक्षण पद्धतीची योजना आहे. संपूर्ण बेजबाबदारीतून संपूर्ण जबाबदारी एकदम उडी मारायची म्हणजे ती एक हनुमान उडीच झाली. असली हनुमान उडी मारण्याच्या प्रयत्नात हातपाय तुटेल तर नवल काय है ना. हे जसं मी याआधी समजावून सांगितलं. भगवंतानी अर्जुनाला कुरुक्षेत्रात भगवद्गीता सांगितली. भगवद्गीतेचे आगाऊ वर्ग घेऊन मग त्याला कुरुक्षेत्रात ढकलले नाही, म्हणूनच ती गीता पचली. आम्ही त्याला जीवनाच्या तयारीचे ज्ञान म्हणतो. ते जीवनापासून अजिबात अलिप्त राहून पाहतो, त्यामुळे सदर ज्ञानाचे मरणाची तयारी होते. आता हे एक छान उदाहरण याच्यामध्ये दिलेलं आहे विनोबाजींनी. कुठलं उदाहरण की अर्जुनाला, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अर्जुनाला कुणी सांगितली भगवद्गीता? कृष्णाने. पुढे सांगितली कुरुक्षेत्रामध्ये, आहे की नाही. युद्धाच्या परिस्थितीमध्ये म्हणजे जिथे आता युद्ध सुरू झालं. आपण जर गीता तुम्ही सगळ्यांनी वाचली असेल तर, वाचली नसेल तरी ऐकलं तरी असेल निदान गीता ही आहे म्हणून, बरोबर ना. वाचली असेल याच्याबद्दल थोडी शंका आहे. वाचली का? नाही ना, आपण वाचतोच ना फार कमी. प्रश्न तसाच आहे, थोडंसं वाचलं पाहिजे. कसं होतं की टी व्हीवर अनेक मालिका आल्या, पण टी व्हीवरच्या येणाऱ्या मालिका ह्या खूप साऱ्या काल्पनिकता निघून असतात. त्याच्यामध्ये वास्तवाला काल्पनिकतेची इतकी मोठी जोड दिली असते, कारण त्यांना ते तुमच्यासमोर प्रदर्शित करायचं आहे, त्याच्यावर त्यांचा TRP अवलंबून आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण जर आपण मूळ पुस्तकं वाचली, कुठलीही मूळ पुस्तकाबरोबरच त्याच्यावरचं समीक्षण वाचलं तर आपला अभ्यास चांगला होतो आणि भविष्यासाठी तो तुम्हाला अभ्यास खूप चांगला महत्त्वाचा आहे. म्हणजे नुसतंच मी मराठी शिकण्यासाठी यावर्षी पास होण्यासाठी म्हणत नाही आहे तुम्हाला, ते तर तुम्ही होणारच आहात, काही विषय नाही. पण जीवनाचं शिक्षण तुम्हाला त्यातनं मिळणार आहे आणि जगण्याचं सुद्धा. तुमच्या जगण्यासाठी आवश्यक असणारे आपण विविध क्षेत्रामध्ये जाणार आहात, विविध पद्धतीच्या नोकरी तुम्ही करणार आहात. मग हे सगळं करताना सुद्धा तुम्ही जगणं बाजूला सोडणार आहात का? हे जगणं ही कला आहे, ती आपल्या
अनेक लोकांमध्ये आपले मित्र नसताना आपल्या अनोळखी असलेल्या व्यक्तींमध्ये राहताना आपल्याला ती कला फार कामाची ठरत असते आणि म्हणून हे जगण्याचं शिक्षण देणारी भाषा आहे. त्याच्यासाठी आपण हे सगळं वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे. अर्जुनाला उदाहरण दिलेलं विनोबाजीने कसं आहे की अर्जुनाला जर आगाऊ वर्ग घेऊन म्हणजे काय की आधीच वर्गात बसून शिकवलं असतं की बाबा रे हे असं करायचं आहे, तू असं झालं तर असं करशील, तसं झालं तर तसं वागशील, नाही का, असं जर श्रीकृष्णाने त्याला सांगितलं असतं तर कदाचित अर्जुनाला ती भगवद्गीता पचली नसती. युद्धभूमीवर तो युद्ध त्या सगळ्या यांनी करू शकला नसता. पण बरोबर युद्धभूमीवर प्रॅक्टिकली जेव्हा अर्जुनाला भगवद्गीता श्रीकृष्णाने सांगितली गेली त्यावेळी त्याला युद्धाच्या वेळी निर्माण झालेली परिस्थिती त्याच्या डोळ्यासमोर होती. सगळे आप्तेष्ट त्याच्या विरोधात गेलेले होते, है की नाही. म्हणजे समोर दोन्ही पक्षाचे सैन्य होते आणि दोन्ही पक्षामधले चेहरे अर्जुनाने का आपल्या हातामधला धनुष्य टाकला, तो ज्यावेळी असं भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं गेलं की अर्जुन ज्यावेळी युद्धभूमीवर गेला आणि तो श्रीकृष्णाला म्हणतो की माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी घ्या. त्यावेळी जेव्हा सैन्याच्या मध्यभागी रथ घेतला त्यावेळी अर्जुनाच्या पक्षामधली असलेली सगळी मंडळी तर त्याला त्यात होतीच, पण आपल्या प्रतिपक्षामध्ये कोण आहे हे जेव्हा अर्जुनाने बघितलं आणि मग त्यांनी बघितल्यानंतर आपल्या हातातले अगदी सगळे शस्त्र टाकून तो मागे बसतो आणि म्हणतो की हे सगळे माझी आप्तेष्टच आहे, यांना मारून मला काय मिळणार. काका पुतणे भाऊ हे सगळे त्या सैन्यामध्ये होते, नाही का, म्हणजे सगळे नातेवाईक आप्तेष्ट म्हणजे. मग यांना मारून मला काय मिळणार आहे आणि मिळालं काय मिळेल, यांना मारून मला राज्य मिळेल, मी राजा होईल किंवा ही सत्ता उपभोगता येईल. पण यांना मारून मिळालेली सत्ता मला उपभोगायची नाही किंवा यांना मारून मला सुखी समाधानी व्हायचं नाही. तर अशा वेळी अर्जुन हतबल झालेला आहे आणि त्यावेळी मग श्रीकृष्ण त्याला पुढची जी गीता सगळी सांगते की त्याला पण तो कर्म सांगतो, ज्ञान सांगतो, कर्मयोग काय आहे, नाही का, ज्ञानयोग काय आहे. कर्म करणं हे क्षत्रियाचा कसा धर्म आहे, नवे तो क्षत्रियाचाच नाही तर प्रत्येकाचाच कर्म करणे हा कसा धर्म आहे हे अर्जुन त्याला सगळं समजावून सांगतो. आणि मग तू कर्म केलंच पाहिजे. कर्म हे तुला थांबवता येणार नाही, तू तुझ्या धर्माचं पालन केलं पाहिजे आणि स्वधर्म हा पाळणं हा मनुष्याचा धर्म आहे. हे सगळं तत्त्वज्ञान मग वेगवेगळ्या प्रत्येक ओवीमध्ये मी हे जे तुम्हाला सांगितलं ना हे फक्त संस्कृतातले श्लोक सांगितलेले नाही, हे सगळे मराठीतनं मी तुम्हाला सांगते. पण तुम्ही जर गीता वाचायला घेतली तर बिलकुल स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने तुम्ही पुढे जा. मग तो पुढे तुम्हाला कर्मसिद्धांत वगैरे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो आणि मग समजावून सांगतो की प्रत्येक कर्म करणं हा मनुष्याचा धर्म कसा आहे आणि म्हणून कर्म करणं किती महत्त्वाचं आहे. विनोबांना आपल्याला हे उदाहरण याच्यासाठी दिलं की या ठिकाणी जर आपण आपले कर्म केले, अर्जुनाला हे गीतेचं तत्त्वज्ञान श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रावर सांगितलं आणि तेव्हा त्याला समजावून सांगितलं आणि म्हणून पुढचं सगळं महाभारत, पुढचं सगळं गीता आपल्याला ज्ञात आहे. आणि म्हणून हे जीवनाचं जे शिक्षण आहे तर हे शिक्षण कसं असलं पाहिजे की या शिक्षणाला असं वेगळं करता येणार नाही. म्हणजे युद्धजन्य शिक्षण अर्जुनाला त्यावेळी दिलं गेलं म्हणून ते तितकं परिणामी आणि प्रभावी ठरलं आणि म्हणूनच जीवन आणि शिक्षण या दोघांची तफावत करता येणार नाही असं विनोबांची नाही ते सांगायचं. कळतंय का, समजतंय बरोबर, मी स्पीडनं सांगते का, मी वेग जास्त आहे का तुमच्या म्हणजे समजून घेण्याचा आणि माझा शिकवण्याचा जास्त आहे, ठीक आहे ना. म्हणजे कारण आतापर्यंत सगळं ऑनलाईनमध्ये शिकवत होतो तर त्याच्यामधला बराचसा वेळ तर मॅडम ऐकायला येत नाही. आवाज गेला मॅडम, तुम्ही दिसत नाही मॅडम, असाच गेला मागच्या वर्षीचा वेळ. म्हणजे एक 10 मिनिटं तरी नक्की जायची अशी, येतोय का रे ऐकायला नाही, सांगतोय का. आणि त्याच्यामुळे कसं झालं की खूप स्लो बोलायला लागायचं. आणि आता तुम्ही सोबत दिसले की तुमच्या चेहरे वाचून मला जरा स्पीड येतो किंवा तो लय असते बोलण्याची ती वेगाने होते आणि कधी कधी तुम्हाला ती समजते. आता तुम्ही पहिलेच शिकतायत ना, त्याच्यामुळे तुम्हालाही कदाचित ही जास्त स्पीड झाला आहे असं होईल. 1 वर्ष तुम्ही थांबलेलेच होते की नाही कधी, त्याच्यामुळे जास्त होत नाही ना स्पीड. बरोबर लक्षात येते, सगळ्या गोष्टी समजतात. शब्द आणि शब्द आपल्या पुस्तकामधला आहे, फक्त तो विश्लेषण करून सांगते एवढंच, ठीक आहे. तुम्हाला मी PDF टाकायचं बोलले होते पण ते कुठेतरी इथून निघालं, दुसऱ्या वर्गात गेलं की ते दुसरं डोक्यात येतं आणि ते राहून जाते. त्याचे PDF तुम्हाला टाकते मी आज. तर
शक्य झालं तर आजच. आता पुढे ते म्हणतात, 20 वर्षाचा उत्साही तरुण अभ्यासात मग्न आहे, नाना प्रकारच्या उंच विचारांची मनोरे बांधित आहे. मी शिवाजी महाराजांप्रमाणे माय देशाची सेवा करीन, मी वाल्मिकीसारखा कवी होईल, मी न्यूटनसारखे शोध करीन. 1 ना 2 काय काय कल्पना त्याच्या डोक्यामध्ये असतात. लक्षात येत आहे का? मला हे वाचून सांगण्यापेक्षा तसं सांगायला जास्त बरं वाटतं. पण ठीक आहे, अशा कल्पना म्हणजे कसं असतं की आपण काय करत असतो, ही तरुणाई कशी आहे, तरुण वय कसं आहे की आपण खूप मोठे मोठे मनोरे बांधत असतो मनातल्या मनात, की मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, नाही का. आणि मला म्हणजे अगदी शिवाजीसारखं स्वराज्य निर्माण करायचं आहे, मला स्वातंत्र्याच्या चळवळीमधल्या क्रांतिवीरांसारखी क्रांती घडवून आणायची आहे, की आणखी न्यूटनसारखे संशोधन करायचं आहे. असे सगळे क्षेत्र, ज्याच्या आवाकामधलं जे क्षेत्र असेल त्या सगळ्या क्षेत्रांसाठी आपण काय करत असतो, मनोरे बांधत असतो मोठमोठे. म्हणजे ही वयाचा टप्पा कुठला आहे, तरुण आहे. 20ला तरुण हा सगळं करत असतो. तुम्ही हे सगळं करत असता, तुम्ही या टप्प्यामधले आहे की तुम्ही आता जे ठरवाल. आणि तरुणाईला काय म्हणतात, विवेकानंदाने तर खूपच सुंदर तरुणाईवर लिहिलं, प्रचंड विश्वास तरुणाईवर त्यांचा आहे. आणि तुम्ही जर इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसतं की सगळ्या मोठ्या क्रांत्या किंवा सगळ्या ज्या ऐतिहासिक गोष्टी झाल्या, खूप मोठं जे घडवलं गेलं ते तरुणाईनं घडवलं गेलं. शिवाजीने कुठल्या काळामध्ये घडवलं, विवेकानंदांनी काय केलं, सगळे क्रांतिवीर तुम्ही बघा, त्या सगळ्यांचं वय काय होतं, तरुण. तरुणाई काय करू शकेल, तरुणाई अशी काय लात मारेल तिथे पाणी काढेल असा एक शब्द त्याच्यासाठी आहे ना. ते काहीही करेल असं तरुणाईला म्हणतात. कारण काय असतं की तो वयाचा इतका म्हणजे आयुष्यामधलं जे वय आहे ना, त्या वयातला अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत सुंदर टप्पा आहे तरुणाई. म्हणजे सगळं जगायचं आहे, पण सगळ्या जगण्याचं आणि शरीरामध्ये परिपक्वता आलेली असते, विचारांमध्ये वैचारिक घडण होत असते, नवे विचार आपण ॲक्सेप्ट करत असतो आणि त्या विचारांनी आपण प्रगल्भ झालेलो असतो आणि शरीरामध्ये प्रचंड ताकद असते. छोटेपणी काय होतं, आपण दुबळं असतो शरीराने, म्हातारपणी पण पुन्हा काय होतं, शरीर क्षीण होत जातं. पण तरुणाई असं आहे, शरीराची ताकद आणि मनाची शक्ती ह्या दोघींचा प्रचंड सुंदरसा मेल झालेला असतो. आणि म्हणूनच तरुणाईची घडवू शकते तर कोणीही घडू शकत नाही. आणि भारत तरुणांचा देश आहे ना, इथे खूप मोठी तरुणाई आहे. म्हणून तुम्ही जे क्रांती करू शकाल, तुम्ही जे बदल घडू शकाल, तुम्ही जे परिवर्तनं करू शकाल, ती परिवर्तनं इतर कुठल्याही वयोगटातली माणसं करू शकत नाही. आणि ही मग तरुणाई टिकली पाहिजे, ही तरुणाई कशी असली पाहिजे याचाही विचार अनेक विचारवंतांनी खूप सुंदर मांडला. की तरुणाईचे विचार बदल, परिवर्तनं घडवायची आहे ना, परिवर्तनं घडवायची म्हणजे कोणती घडवायची का, आपली शक्ती विधायक पद्धतीने वापरली गेली पाहिजे. समजताय ना, म्हणजे शब्द कठीण होत आहेत का, नाही, आपली शक्ती विधायक. मग आता काय, पण आपल्या ह्या तरुणाईच्या शक्तीपुढे सगळ्यांच्या समोर काय असतं की विधभर पोट काय तयाचा बोबाटा, सगळ्यांची धडपड पोटासाठी चाललेली असते, विधभर पोटासाठी, बरोबर ना. उंच उंच मनोरे बांधणारा, शिवाजीसारखा स्वराज्याची स्थापना करून बघणारा तरुण विधभर पोटाच्या मागे लागून ही धडपड करतो आहे. आणि मग सगळे मनोरे कसे खचले जात आहे हे विनोबाजी इथं सांगतायत. त्या पोटाचा प्रश्न पुढे उभा राहिला म्हणजे बिचारा दिन होऊन जातं. म्हणजे त्यांनी जे उंच मनोरे बांधले आहेत आणि एकदम पोटाचा प्रश्न पुढे राहिला की मग सगळे ते मनोरे खचले जातात. जीवनाची जबाबदारी काय चीज आहे याची आजपर्यंत मुळीच कल्पना नव्हती. आणि आता तर डोंगर उभा राहिला. मग तो काय करतो, मग पोटासाठी कधी वनवन हिंडणारा शिवाजी, दुःखाचे रडगाणे गाणारा वाल्मिकी, आणि कधी नोकरीचा तर कधी बायकोचा, कधी मुलीच्या स्थळाचा व शेवटी स्मशानाचा शोध करणारा न्यूटन असल्या भूमिका घेऊन आपल्या कल्पनांचे समाधान करतो. हा हनुमानगीचा परिणाम आहे. कळलं ना. म्हणजे जीवनाची एकदम जबाबदारी आली तर काय होतं, जी उंच मनोरे आपण बांधली आहेत, मनामध्ये ज्या कल्पना रचल्या आहेत, पण सगळ्यांच्या समोरचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न काय आहे, पोटाची भूक. तर हे जे आहे ना, तर त्याच्यामुळे काय होतं आहे की आपण बांधलेली जी मोठी मोठी मनोरे आहे ती खचली जाते. कशी खचली गेली, कारण पोटाच्या भुकेसाठी. मग आपण न्यूटन बनणार होतो. मग विनोबाजींनी अत्यंत विनोदाने आणि उपरोधी पद्धतीनं म्हटलंय की मग हा उंच मनोरे बांधणारा शिवाजी, संशोधन करणारा न्यूटन हा काय करत असतो, तर पोटाच्या भुकेसाठी नोकरी शोधतो, वैवाहिक जीवनासाठी बायको शोधतो. आणि ह्या सगळ्या कौटुंबिक जबाबदारी पेलताना त्याने इतके दिवस जीवनाची काही जबाबदारी घेतली नसते.
मग अचानकपणे जगण्याची जबाबदारी त्याच्यावर पडते, त्यावेळी तो भयभीत झालेला असतो, भांबावलेला असतो, त्याला काहीही सुचत नाही. आणि मग जीवन जगणं किती कठीण आहे, कमवणं किती कठीण आहे, पोट भरणं किती कठीण आहे, सगळ्यांना जगवणं किती कठीण आहे. मग त्याला त्यावेळी ते लक्षात येतं आणि मायबापाच्या कष्टाची जाणसुद्धा त्यावेळी होते. तोवरी आपल्याला काही वाटत नसतं आहे की नाही. कुठून आणतात, कसं कमावतात, कसं आपल्याला भरवतात आणि कसं आपल्याला मोठं करतात याचीही जाण आपल्याला तुम्हाला नसते. आणि मग मात्र आपल्याला अचानकपणे ही जीवन आणि शिक्षण यांची तफावत केली आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी केल्यामुळे निर्माण झालेली अडचण आहे. ठीक आहे, थांबूया आपण इथे.